का निवडणुकीत आणखी जोर लावावा लागणार आहे. मात्र भाजपला ठाकरेंच्या युतीची भीती का आहे? ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय परिणाम होतील? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. त्या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. ज्या रस्त्यावर चालू होत आपण चाललो त्याच्यावरच चालूया, आपण रस्ता बदलू नको. तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे. त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार. ऐकलत? ठाकरे बंधूंवर प्रेम करणाऱ्यांना यापेक्षा अजून मोठा पुरावा काय हवा? 20 वर्षांपूर्वी दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. होय, तसं आम्ही नाही, तर खुद्द ठाकरे बंधूंनीच त्याचे संकेत देत म्हटलंय. ठाकरे ब्रँडसाठी अखेर ठाकरे बंधू मैदानात उतरले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची अक्षरशः धुळधाण झाली. राज ठाकरेंचा मुलासह सगळ्या जागांवर दारुण पराभव झाला, तर उद्धव ठाकरेंकडून पक्ष, चिन्ह असं सगळंच गेलं. आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षांपासून हातात असलेल्या मुंबई महापालिकेसोबतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना, पण दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. मात्र या दोन भावांच्या युतीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात तेही पाहूया. मराठी माणसाच्या राजकारणाला एक संयुक्त व्यासपीठ मिळेल. मराठी अस्मितेचा कमकुवत झालेला मुद्दा पुन्हा बळकट होईल. ठाकरे बंधूंच्या युतीचा दोन्ही ठाकरेंना मतपेटीतून फायदा. प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेवर ठाकरे सेनेला वर्चस्व राखण्यात मदत. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरी भागात मोठा परिणाम. ठाकरे बंधू एकत्र येण्याचे फायदे जरूर आहेत, मात्र हे मनोमिलन वाटतं तेवढं सोपं नाही. ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीसमोरील संभाव्य आव्हानं काय असू शकतात त्यावर देखील एक नजर टाकूया. युतीचं नेतृत्व कोण करणार? मवियातून बाहेर पडून उद्धव राज ठाकरेंसोबत युती करणार का? महाविकास आघाडीमध्ये समन्वय कसा साधणार? काँग्रेस राज ठाकरेंचं कट्टर प्रादेशिक अस्मितेचं अस्तित्व स्वीकारणार का? मराठी मतांनुसार दोन्ही पक्ष मतदारसंघाची विभागणी कशी करणार? कायम एकमेकांविरोधात लढलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र कसं आणणार? आदित्य आणि अमित एकमेकांचं नेतृत्व कसं स्वीकारणार? ठाकरे बंधूंची युती सत्तेच्या सारीपाठावर वजिराच्या भूमिकेत असू शकते. कदाचित याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना युतीवरचा प्रश्नच विचारणं आवडलेलं नाही, तर राज ठाकरेंचे परम मित्र असल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या आशिष शेलारांनी थेट राज ठाकरेंसोबतची मैत्री तुटल्याचं जाहीर केलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा. माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला. राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन. त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं. भाजपसोबत न जाण्याचे परिणाम उद्धव ठाकरेंना सहन करावे लागलेत, तर भाजप आणि किंबहुना शिंदे गटानंही राज ठाकरेंना झुलवत ठेवल्याचं निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं. आणि त्यामुळे सध्या अस्तित्वाच्या या लढाईत दोन्ही बंधूंचा शत्रू हा एकच असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू भारत जिंकायला निघालेल्या भाजपच्या स्वप्नाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरुंग लावून यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास कितीही चर्चा केल्या तरी राज ठाकरे परदेशातून आल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात यावर महाराष्ट्रासोबतच देशाचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर किशोरी पेडणेकर काय म्हणतात पाहूया. मराठीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे जनतेचं म्हणणं आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या
आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. तर दोघे भाऊ एकत्र आल्यानं संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल असंही पेडणेकरांनी म्हटलंय. दोन ठाकरे का एकत्र यावे याचं अनेकदा म्हणजे लोकांचं उत्तर आहे, जनतेचं आहे की बाबा मराठी भाषा किंवा महाराष्ट्राचा जो ऱ्हास आहे त्या पद्धतीने जर भाऊ एकत्र येणार असतील तर लोकांना आवडेल. मला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आवडते तर मी कोण आहे? दोन भावांच्या मध्ये उभी राहण्याने मी कोण आहे? जर अख्ख्या महाराष्ट्राला आवडतंय तर महाराष्ट्राबरोबर चालणारे आम्ही लोक आहोत. नव्या युतीच्या दिशेनं उद्धव ठाकरेंचं एक पाऊल पुढे पडलंय. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून राज ठाकरेंना साथ घातली. राज ठाकरे आता काय प्रतिसाद देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. पाहूया या संदर्भातला साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट. नव्या युतीसाठी ठाकरेंचं एक पाऊल पुढे. भाजप आणि मिंदेंना दूर ठेवण्याचं आवाहन. राज ठाकरे आता काय प्रतिसाद देणार? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. त्यातच आता ठाकरे गटाच्या मुखपत्रातून संजय राऊतांनी महाराष्ट्राला आणखी काय हवं असं म्हणत राज ठाकरेंना आणखीन एक अघोषित अट घातली. भाजप आणि मिंदे या लोकांना दूर ठेवलं तर वाद राहतोच कुठे असा सवाल केलाय. मात्र ही अट नसून त्यामागे उद्धव ठाकरेंची वेदना असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होतो ना. प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर. पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला वेग आल्यानंतर आता राज ठाकरेंनी मनसैनिकांना युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्यात. त्यामुळे राज ठाकरे स्वतः परदेशातून महाराष्ट्रात परतल्यानंतर युतीच्या विषयावर सविस्तर बोलतील हे निश्चित. दरम्यान ठाकरे गटाच्या मुखपत्रातून युतीबद्दल काय भाष्य केलंय ते पाहूया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत. यानं अनेकांना आनंद झाला, तसं अनेक जण पोटदुखीनं बेजार झाले. राज ठाकरे यांचं आत्तापर्यंतचं राजकारण नागमोडी पद्धतीचं होतं व ते फारसे यशस्वी झाले नाही. शहा मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करत नाहीत अशी राज यांची भूमिका होती. त्या भूमिकेला ते चिकटून राहिले नाहीत. भाजपचं हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपनं राज यांना अडकवलं व गाडे घसरत गेले. भाजप आणि मिंदे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कुठे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या साथ प्रतिसादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झालीय. आता राज ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र भूतकाळातील घटना विसरून राज ठाकरे खरंच युतीसाठी तयार होतील का? मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही युती झाल्यास युती मागचं गणित काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता राज ठाकरेंच्या सूचनेकडे. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केलेली आहे की ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांनी काहीही बोलू नये असं राज ठाकरेंनी बजावून ठेवलेलं आहे. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, त्यामुळे त्यांनी मनसे नेत्यांना या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतरच आता युतीबाबत काय ते भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष. जो विषय आहे ना दोन भावांचा, तो आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत. ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे. आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील. राज ठाकरेंनी काय सूचना केली आपण पाहूया. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलू नका. मनसैनिकांनी युतीबाबत कुठेही बोलू नये. संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका अशी सूचना राज ठाकरेंनी केली. परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंच्या सूचना आहेत कार्यकर्त्यांना.
आता संजय राऊतांनी जे ट्विट केलं त्याकडे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र काहीच बोलायला तयार नाहीयेत. त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळेच खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलंय. राऊतांकडून एक्सवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. या व्हिडिओसोबत राज उद्धव यांच्यात 7 प्रतिसाद सुरू झाल्यावर असा उल्लेख आहे. तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला. अहो तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतोय. एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळकं लाकूड आहे, मी नेहमी म्हणतो. पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले नाही. आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना. तर रामदास आठवलेंच्या प्रतिक्रियेकडे वळूया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही आणि जरी ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही असं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलेलं आहे. आम्ही आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो पाहिजे असं देखील विधान आठवलेंनी केलंय. एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे. म्हणजे ते त्यांनी यायचं असेल तर जरूर एकत्र यावे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. आणि जरी ते एकत्र आले तरी आमच्या महायुतीला काय त्याचा तोटा अजिबात नाही. प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे. जर ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तर आमच्या RPIच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. पुढची बातमी मुंबईतूनच आहे. मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. आणि या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलंय. हे आमंत्रण आदित्य ठाकरे स्वीकारणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. याशिवाय भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांनाही निमंत्रण देण्यात आले. शिवसेनेकडून आता वळूया आपण राष्ट्रवादीकडे. 2023 मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष अगदी टोकाला गेला होता. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब आमने सामने आलं होतं. मात्र पवार काका पुतण्यांमध्ये भेटीगाठी वाढल्यानं दोघेही एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली आहे. या जवळीकीचं कारण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. काका पुतण्या एकत्र येणार. काका पुतण्याच्या जवळीकीची कारण काय? पुण्यात सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास खलबत झाली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. पुण्यातल्या सारसण संकुलात कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बैठकीला कृषी मंत्र्यांसह अजित पवार आणि शरद पवारही उपस्थित राहिले. गेल्या काही दिवसातील अजित पवार आणि शरद पवारांची ही 4थी भेट होती. त्यामुळे काका पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न. पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. त्या चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. अजित पवारांनी जरी कौटुंबिक कारणानं भेटीगाठी घेत असल्याचं सांगितलं असलं तरी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्या कशा पाहूया. 12 डिसेंबर 2024 वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट झाली. 23 जानेवारी 2025 पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोघांची भेट झाली आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. 27 जानेवारी 2025
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना फोन केला. 22 मार्च 2025 अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र आले. 10 एप्रिल 2025 जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. 12 एप्रिल 2025 रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. 21 एप्रिल 2025 पुण्यात कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर आयोजित बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. राष्ट्रवादीच्या फुटीला आता 1.5 वर्ष झाले, पण अजित पवारांच्या मनातून शरद पवारांवरचं प्रेम काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे अजित पवारांनी जुन्या वादाला भावनिक किनार दिलीये का असा प्रश्न निर्माण झालाय. आता हे दादांचं वक्तव्य ऐका. आम्ही घेतलाच ना निर्णय. आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठींबद्दल आता महाविकास आघाडीमध्येही प्रतिक्रिया उमटतायत. शिंदेंसोबत आम्हाला कधी पाहिलं का असा सवाल करून राऊतांना नेमकं काय सुचवायचं होतं असा प्रश्न निर्माण झालाय. एका ठिकाणी शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत, पण राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यावं असं वाटतं. आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल. ते एकत्र आलेलेच आहेत ना. आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय, आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार. त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघत होतो ते त्यांचा प्रश्न आहे. तो आमचं प्रेम आहे तितकंच टोकाचं आणि कडवटपणा तितकाच आणि त्यात भेसळ नसते. अजित पवार आणि शरद पवारांचे वाद हे फक्त वरवरचे होते का? एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? काका पुतण्यांना एकत्र आणण्यास कुणाची भूमिका महत्वाची असेल? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. काही संस्थांमध्ये शरद पवार अजित पवार आहेत, त्यामुळे चर्चेसाठी एकत्र येतात असं माजी मंत्री छगन भुजबळ म्हणालेले आहेत. तर भेटीगाठी कामासाठी असू शकतात असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. अजितदादा आणि शरद पवार साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा चर्चेसाठी ते एकत्र येतात. काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला. सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार, लहान पवार, मोठे बंधू, लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे. आता ते 2 बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं. आता आणि भेटीगाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही. काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. बातमी पुणे जिल्ह्यातून खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची अचानक दौऱ्याच्या वेळी भेट झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी गाडीतून खाली उतरून शरद पवार आणि त्यांची आई प्रतिभा पवार यांची विचारपूस केली. मोरगावजवळ बाप लेकीची भेट झाली. सुप्रिया सुळे या इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे निघाल्या होत्या. यावेळी मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची आणि प्रतिभा पवार यांची भेट झाली. यावेळी काही वेळ सुप्रिया सुळेंनी खाली उतरून आपल्या आई वडिलांशी संवाद साधला आणि नंतर त्या पुढे गेल्या. मोरगावजवळ ही भेट झाली. तेव्हा शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. मुलीनं आई वडिलांशी अगदी मनसोक्त गप्पा मारल्या आणि मगच सुप्रिया सुळे पुढे मार्गस्थ झाल्या. आता पुढच्या बातमीकडे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलेत. निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. 2 तासात 65 लाख मतदान करणं अशक्य आहे असे राहुल गांधींनी आपल्या भाषणात म्हटलंय. More people voted in the Maharashtra assembly elections than there are adults in Maharashtra.
This is a fact. And the Election Commission gave us a figure, voting figure for 5:30 in the evening. And between 5:30 in the evening and 7:30 in the evening, when the polls were supposed to have closed, 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen. So it's very clear to us that the Election Commission is compromised. It's very clear that there is something very wrong with the system. जास्त मतदानाचा हा मुद्दा राहुल गांधींनी संसदेत देखील उपस्थित केला होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता खासदार राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी परदेशात लोकशाहीची बदनामी केली आहे. निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय असा हल्लाबोल फडणवीस यांनी केलाय. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत. हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. पुढची बातमी आता भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारींनी केलेल्या खळबळजनक दाव्याची. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता असा दावा त्यांनी केलेला आहे. मुंबईवर हल्ल्याची सगळ्यांना कल्पना होती असा देखील आरोप त्यांनी केला आहे. बातमी प्रसारित होताच मात्र भांडारींनी आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतल्याचं म्हटलंय. तर मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी भांडारी अशी वक्तव्य करतायत असा निशाणा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी साधलाय. भांडारींचा आधी दावा होता, नंतर मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलेली आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि एनसीपीचा हात होता असा गंभीर आरोप भांडारीने केला होता. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारींना 11 वर्ष झाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. कोण अडवलंय तुम्हाला? कोणाचा पैसा आहे? तो काय करत होता? झोपा काढत होतात? तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असते तर सगळं कारवाई करा. या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही. बोलघेवडेपणा कशाला करताय? आता पुढच्या बातमीकडे. हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय. मनसेनं याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय, तर हिंदी भाषेच्या वादावरून भाजपनं बॅनरमधून राज ठाकरेंना डिवचलंय. हिंदी भाषेच्या समर्थनार्थ भाजपनं राज ठाकरेंच्या निवासस्थान परिसरात बॅनरबाजी केली. हिंदी भाषेच्या सक्तीनंतर आता भाजप आणि मनसेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे राज्यात हिंदी सक्ती करण्याचा जो निर्णय सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यात इंग्रजी शाळा बंद करून दाखवाव्यात असं आव्हानच आता मनसेनं मुख्यमंत्र्यांना दिलंय. राज्यात हिंदी सक्तीच्या विषयावरून वातावरण तापलंय. फडणवीसांनी इंग्रजीचं कौतुक केलंय, मात्र हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला मनसे आणि ठाकरे गटाला नाव न घेता लगावला होता. त्याला आता मनसेनं उत्तर दिलंय. इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यम ची परवानगी द्यावी. तुम्ही करू शकता का हे फडणवीस साहेब? की सगळ्या जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्या बंद करा आणि त्यांना सांगा आजपासून तुम्ही मराठी माध्यमाची शाळा. आमचा विरोध आम्ही करणार नाही. बघा, करून बघा. फडणवीस साहेबांनी करून बघावं. ते सरकार आहे, 230चं बहुमत आहे. करा तुमच्यात हिंमत असेल तर. एक महत्त्वाची बातमी आता पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातली एक अपडेट आहे. ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांचा त्या परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. बघा, पोर्शे कार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आहे. ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला आहे. आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना निलंबित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने आता या दोन्ही डॉक्टरांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत. आता त्यांना कुठेही वैद्यकीय सेवा करता येणार नाही. तावरेंना यापूर्वी सरकारनं निलंबित केलं होतं. डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर हे ससून रुग्णालयामध्ये त्यावेळी होते आणि त्यांनी रक्ताचे नमुने बदलण्यात त्यांनी मदत केली होती. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत. अक्षय, ही मोठी कारवाई म्हणता येईल. दोघांनाही आता, दोन्ही डॉक्टरांना आता वैद्यकीय सेवा करता येणार नाही.
गिरीश अगदी बरोबर आहे. पोरशा अपघात प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण की डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर हे सध्या पोरशा प्रकरणातील आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी शिक्षा भोगत आहेत आणि दोघांकडनंही जामिनाचा अर्ज देखील न्यायालयात करण्यात येतोय. मात्र दुसऱ्या बाजूला आता त्यांचे वैद्यकीय परवाने रद्द केल्यामुळे या दोन्ही डॉक्टरांना आता पुढील उपचार कुठल्याही रुग्णांवर उपचार करण्यास निर्बंध जे आहेत ते महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने टाकलेले. अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे तो या निमित्ताने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने पोरशा अपघातात घेतल्याचं पाहायला मिळतंय. अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. ससूनमधील डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांचा आता वैद्यकीय सेवेचा जो परवाना आहे तोच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं आता रद्द केलेला आहे. ही मोठी कारवाई आहे. यापुढे त्यांना कुठेही आता रुग्णांवर उपचार करता येणार नाही. पुणे पोर्श कार अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी या 2 डॉक्टरांवर अटकेची कारवाई आहे. आता या दोन्ही डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात आले. पुढच्या बातमीकडे. माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जिशान सिद्दीकी यांच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. जिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर जिशान सिद्दीकी यांना देखील जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं. सूरज, जिशान सिद्दीकींना धमकी आलेली आहे. गंभीर हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे का? गिरीश, थोड्या वेळापूर्वी मेलद्वारे माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनाही जीवे मारण्याची धमकी आहे ती आलेली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार डी कंपनीच्या नावाने ही जीवे मारण्याची धमकी आहे ते आलेले आहे. संध्याकाळी हा जो मेल आहे तो जिशान सिद्दीकींना प्राप्त झाला होता आणि त्यानंतर लगेचच पोलिसांचं एक पथक जे आहे ते जिशान सिद्दीकी यांच्या घरी दाखल झालेलं आहे. आता सध्या जिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. आपण जर का पाहिलं तर याआधी देखील बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर देखील जिशान सिद्दीकींना धमकी आल्या होत्या आणि आता पुन्हा ही धमकी आली आहे. नक्कीच सूरज, हा गंभीर प्रकार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आता आरोपपत्र देखील कोर्टात दाखल झालेले आणि आता बघतोय आपण की त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकींना देखील डी कंपनीच्या नावाने धमकीचा मेल आलाय. तर पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आहे. 4 चाकीचा निकष लावल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. उत्पन्न अधिक तर लाभ बंद. अपात्र बहिणींना वगळणार. काटेकोर निकषांमुळे लाडकीला टेन्शन. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी आता सुरू झाली आहे. याआधी योजनेच्या निकषांनुसार 4 चाकी असलेल्या आणि एकापेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध घेण्यात आला. आता पुढच्या टप्प्यात वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ आता घेता येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाही आहे. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून ह्या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. दरम्यान विविध योजनांतर्गत लावलेल्या निकषांमुळे आधीच लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडका बहिणी योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये लाभ मिळतो आणि लाडक्या बहिणी योजनेतून त्यांना 500 रुपयांचा हप्ता मिळतो. दरम्यान लाडकी बहिणीची सद्यस्थिती काय आहे पाहूया. 2,63,00,000 अर्जांची नोंद करण्यात आली होती. छाननी केल्यानंतर पात्र अर्जांची संख्या 2,47,00,000. 8वा हप्ता 2,33,00,000 महिलांना मिळाला. तर दुसरीकडे घटत्या लाडकीच्या संख्येवरनं विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. 8 लाख महिला कमी केल्यात. 8 लाख म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार, तमुक मिळणार,
2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहे. तुम्ही लिहून घ्या. ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. 2025च्या पहिल्या तिमाहीतल्या पडताळणीमध्ये सुमारे 8 लाख अपात्र बहिणींना वगळलं. आता लाडकीच्या उत्पन्नाचा स्रोत तपासला जाणार असून त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये लाडकींची संख्या आणखीन कमी होऊन सरकारचा आर्थिक भार हलका होणार हे निश्चित आहे. फक्त आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार अपात्र लाभार्थ्यांना कात्री लावणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची राजकीय बातमी आता सांगलीतून. माजी खासदार संजय काका पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला मंत्री चंद्रकांत पाटलांनीच पूर्णविराम दिलेला आहे. संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांचं पुनर्वसन अजितदादा करतील असं म्हणत विद्यमान खासदारांना असल्याचं पाटलांनी म्हटलेलं आहे. ही ऑफर विद्यमान खासदारांना असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे. संजय काका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे. जुने नेते, जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये, अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करतो. बातमी आता अकोल्यातून. मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलीस अधिकाऱ्यानं फोनवर शिव्या दिल्याचा प्रकार समोर आलाय. गुरांच्या तस्करीची माहिती देण्यासाठी भाजपचे आमदार पिंपळे यांनी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रकाश तुनकलवार यांना फोन केला. मात्र तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनी आमदार पिंपळेंना शिवीगाळ केली. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक प्रकाश तुलकनवार यांच्यावर आता बदलीची कारवाई करण्यात आली आहे. बातमी पुण्यातून. गर्भवती मृत्यू प्रकरणी आता भिसे कुटुंबीय आक्रमक झालंय. डॉक्टर घैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल समोर सुनावणी पार पडली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर घैसास यांच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तनिषा भिसेंची खासगी माहिती रुग्णालयानं प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची मागणी होती. मृत तनिषा भिसे यांची खाजगी आणि खोटी वैद्यकीय माहिती उघड केल्याबद्दल संबंधित डॉक्टर व समिती सदस्यांवर कठोर वैद्यकीय कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती त्यांना केली. त्यांनी आम्हाला जे काही गोष्टी घडल्या, जे संबंध महाराष्ट्र गेले अनेक दिवस ऐकतोय, त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास, डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग व श्री सचिन व्यवहारे यांच्यावरती कारवाई करावी ही विनंती कुटुंबांनी त्यांनी केली. दीनानाथ रुग्णालयाला 10 लाखांपेक्षा 5 कोटी रुपयांचा दंड ठोठवायला हवा होता अशी मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केली. भिसे कुटुंबियावर अन्याय झाल्याचं देखील गोरखे यांनी म्हटलंय. खऱ्या अर्थानं भिसे कुटुंबियांवर जो अन्याय झाला आहे आणि त्या मृत मातेवर अन्याय झाला आहे आणि याला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं चांगल्या पद्धतीनं केलं आहे. आपण बघतो एक निकाल येतात. डॉक्टर घैसास यांनाही त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. मला असं वाटतं की अत्यंत तोडका तो दंड आहे. तो दंड 10 लाखाऐवजी माझं असं म्हणणं आहे निदान 5 कोटी रुपये असायला हवा होता. पुण्यातील तरुणीला झिप लाईनिंग हा साहसी खेळ भोवलेला आहे. कुटुंबासोबत वॉटर पार्कमध्ये फिरायला गेलेल्या तरुणीच्या एका चुकीनं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नेमकं या तरुणीसोबत काय झालं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सावधान, झिप लाईनिंग करताय? क्षणाचं धाडस बेतेल जीवावर. झिप लाईनिंगनं आयुष्य संपलं. ये जिंदगी न मिलेगी दोबारा असं म्हणत तरुणाई काहीतरी थ्रिलिंग करण्याच्या मागे नेहमीच असते. कधी वेडधाडस म्हणून तर कधी सोशल मीडियाच्या लाईकसाठी तरुणाई जीव धोक्यात घालते. असाच प्रकार पुण्यातल्या तरुणीसोबत घडलाय. पुण्यातल्या वॉटर पार्कमध्ये तरल अटपाळकर ही आपल्या कुटुंबासोबत फिरायला आली होती. काहीतरी धाडसी करायचं म्हणून तिनं झिप लाईनिंग करण्याचं ठरवलं आणि नियतीनं तिथंच घात केला. झिप लाईनिंगच्या वेळी रोपवर असताना तरलनं सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोप रेलिंग न झाल्यानं तरल लोखंडी स्टूलवर उभी राहिली. जमिनीपासून हे अंतर 30 फुटांचं होतं. दुर्दैवानं स्टूलवरून तरलचा तोल गेला
आणि ती खाली कोसळली, त्यातच तिचा मृत्यू झाला. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट अशा स्वरूपाचं एक रिसॉर्ट होतं, जिथे मध्ये एका झिपलाईनमध्ये एक 28 वर्षीय तरुणीचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामध्ये आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आम्ही काल रात्री त्यामध्ये गुन्हा दाखल केला. ह्यामध्ये 7 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा नोंदवला आहे. तरलच्या मृत्यूनंतर आता अनेक सवाल उपस्थित झालेत. रिसॉर्टवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मुळातच झिप लाईन सारखे साहसी खेळ रिसॉर्टमध्ये ठेवण्याची रीतसर परवानगी आहे का? त्यासाठी रिसॉर्टनं सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली होती का? याची चौकशी होणं गरजेचं आहे. यासह असे साहसी खेळ असलेल्या सगळ्याच रिसॉर्टची तपासणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जात असाल तर स्वतःची काळजी घ्या, नसतं धाडस करू नका. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. पुण्यातल्या दुर्घटनेनंतर आता पुढची बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे आहेत असं सांगत एक महिला थेट मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घरी आली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा या महिलेनं केला. मात्र पोलीस आल्यानंतर तिनं नाव सांगण्यास देखील नकार दिला. तिनं देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशी मागणी केली. महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. त्या महिलेबाबत प्राथमिक माहिती अशी आहे की मी बाहेरगावी होतो आणि मला ज्यावेळेस कुटुंबाकडून कळलं की एक महिला आलेली आहे घरी आणि ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत, कृष्णा आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती. बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. कारण माजलगाव शहरात खुनाची 2 प्रकरणं ताजी असतानाच आता गेवराई तालुक्यातील बाहेगाव येथे 8 जणांवर कोयता आणि रॉडनं हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले तर इतर 3 जण किरकोळ जखमी आहेत. यातील एका व्यक्तीच्या डोक्यात 48 टाके पडले. बीडमध्ये गुंडाराज सुरूच आहे. आता वळूया आपण सोन्याच्या दराकडे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यानं मोठी उसळी मारलेली आहे आणि आज तर ऐतिहासिक उच्चांकच गाठलाय. सध्या सोनं खरेदी करण्यासंदर्भात तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे? भविष्यातील गुंतवणुकीसाठी सोनं उत्तम पर्याय आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. सोन्याला लाखाची झळाळी. सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर. 3 महिन्यात सोनं लाखाच्या पार. सोना कितना सोना है? याचं उत्तर 10 ग्रॅमसाठी फक्त 1 लाख रुपये. अर्थात लग्न सराईत सोनं खरेदी करणारे तसंच गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी करणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी ही बातमी. गेल्या काही दिवसात सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. सोन्याचा दर 1,01,400 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय. साहजिकच सर्वसामान्यांना सोनं एवढं भाव का खातंय असा प्रश्न पडलाय. त्याचीच उत्तरं जाणून घेऊया. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध, जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम, मंदीची भीती, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल. अधिक परताव्यासाठी सोनं खरेदीचा गुंतवणूक तज्ञांचा सल्ला. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it.
I got facts over tracks, isn't that spitting slow, spitting fast, I can roast, I can gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past and the pettiness, a reflection of the emptiness, hilarious, you think you're worth my time, you're delirious, mysterious, because you hide behind a fake exterior, inferior, you know I'll always be a bit superior, get off of me, this ain't no humble brag, I want you to hear words, you can say them back, I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help, I had to do it all myself. सोनं खरेदी केली. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness, if you wanna play tough and wanna hate this. सोन्याच्या दरानंतर आता ATM मधल्या पैशांकडे वळूया आपण. 1 मे पासून आता ATM मधून पैसे काढणं महागणार आहे. तसंच बॅलन्स चेक करण्यासाठी देखील चार्ज लागणार आहे. ठरवून दिलेल्या लिमिटनंतर म्हणजे एका मर्यादेनंतर तुम्हाला दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास आता 17 रुपयांऐवजी 19 रुपये द्यावे लागणार आहे. तसंच बॅलन्स चेक करण्याचा चार्ज देखील आता 7 रुपयांवरून 9 रुपयांवर पोहोचलाय. दरम्यान सध्या बँकांकडून दुसऱ्या बँकेतील ATM मधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र 3 पेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो. 1 मे पासून आता ATM मधून पैसे काढणं महागणार आहे. लिमिट नंतर दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास चार्ज लागेल. 17 रुपयांऐवजी आता 19 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. बॅलन्स चेक करण्याचा चार्ज देखील आता 7 रुपयांवरून 9 रुपये होणार आहे. मेट्रो शहरात 5 आणि नॉन मेट्रो शहरात 3 ATM व्यवहार मोफत आहेत. ATM नंतर आता पुढची बातमी आहे म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण म्हाडाच्या घरांच्या किमती आता कमी होण्याची शक्यता आहे. किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही त्या दृष्टीनं अभ्यास करणार आहे. विक्रीअभावी पडून राहणारी घरं हातोहात कापावीत म्हणून म्हाडा ही आता नवी शक्कल लढवते. त्यासाठी महागड्या घरांच्या विक्रीसाठी क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बघा म्हाडाचे सध्याचे उत्पन्न गट अत्यल्प गट 0 ते 25,000, अल्प गट 25,001 ते 50,000. पुढची बातमी रायगड जिल्ह्यातून. खालापूर तालुक्यातील अख्तर गावात धोकादायक बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीवर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केलेली आहे. छापा टाकला त्यावेळी पॅसिफिक नावाची कंपनी ही बेकायदेशीर बायोडिझेल बनवत होती हे उघड झाले. या ज्वलनशील पदार्थानं पेट घेतला तर शेजारील मानवी वस्तींमध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत कारवाई केली आहे. आता बातमी आहे सर्वांना चिंतेत पाडणारी. तुमच्या टूथपेस्टमध्ये विष तर नाही ना? आम्ही इतका टोकाचा प्रश्न का विचारतोय तर त्याचं कारण आहे काही ब्रँड्सच्या टूथपेस्टमध्ये शिस आणि धातूचे कण सापडले. द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार लीड सेफ मामा नावाच्या एका कंपनीनं एक लॅब टेस्ट केली. 51 टूथपेस्ट ब्रँडचे नमुने घेण्यात आले. त्यात 90% शिस आणि 65% ॲर्सेनिक सारख्या धातूचे अंश सापडले. दरम्यान भारतातील टूथपेस्टचा या रिसर्चमध्ये समावेश नाही. पासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत टूथपेस्ट हे वापरणं मस्ट आहे, कॉमन आहे. लहान मुलं हे 6 वर्षापासून जनरली टूथपेस्टचा वापर करतात. तर त्याच्यामध्ये लीड हे जे पॉयझनिंग कंटेंट तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे इफेक्ट होतो का? तर 100% याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. तर इरप्टिंग जे दात असतात त्याच्यामध्ये इनॅमल स्टार्ट होतं येणं आणि त्या इनॅमलमध्ये ते डिफेक्ट करतं. त्याच्यामुळे आपण कुठला टूथपेस्ट वापरतो त्याच्यामध्ये कंटेंट काय हे कंटेंट बघून डेंटिस्टचा सल्ला घेऊन स्पेशली डेंटल सर्जन जे MDS आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी रिसर्च केलेला आहे. त्या रिसर्च केलेल्या डेंटिस्ट संदर्भात बोलूनच आपण टूथपेस्टचा वापर केला पाहिजे. माजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल आलेला आहे. मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र दोघांनी आधीच 7 वर्षांची शिक्षा भोगल्यानं त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता निलंबित पोलीस निरीक्षक कुरुंदकरला जन्मठेप आहे.
पुढची बातमी मुंबईतून आहे. माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. जिशान सिद्दीकींच्या घरी आता मुंबई पोलीस दाखल झालेले आहेत. डी कंपनीच्या नावानं जिशान सिद्दीकींना एक धमकीचा मेल आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आता त्यांचे पुत्र माजी आमदार जिशान सिद्दीकींना देखील जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. या धमकीची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. जिशान सिद्दीकींच्या घरी आता मुंबई पोलीस दाखल झालेले आहेत. डी कंपनीच्या नावे जिशान सिद्दीकींना धमकीचा मेल आला. या प्रकरणी आता पोलीस चौकशी करतायत. जिशान सिद्दीकी हे माजी आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. पुढची बातमी मुंबईतूनच आहे. छत्री लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणातून एका महिलेच्या पाठीत चक्क काचेचा तुकडा खूप असलेला आहे. मुंबईच्या वरळी परिसरातील ही घटना आहे. मुंबई गुन्हे शाखेनं सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला अटक केली. सचिन अवसरमोल असं या आरोपीचं नाव आहे. छत्रीवरून वाद झाला आणि या महिलेवर या तरुणानं जीवघेणा हल्ला केला. पुढची बातमी नागपूरमधून. बनावट कागदपत्राच्या आधारे शिक्षक घोटाळा गाजत असतानाच यामध्ये आतापर्यंत 7 लोकांना अटक झालेली आहे. यातच मंत्रालयातून शिक्षण विभागातील 5 लोकांनी आता अंतरिम जामिनासाठी अर्ज केलाय. त्यावर सुनावणी घेत 5 जणांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे. कोर्टाने 5 लोकांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये श्री निलेश वाघमारे अधीक्षक वेतन पथक यांना निलंबित केलेलं आहे. आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये सहभागी असलेले शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, माजी शिक्षणाधिकारी, संस्था चालक, शिक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा. त्यामुळे त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपण ते अंतरिम जामीन न्यायालयासमक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी न्यायालयाने आज मंजूर केलेलं आहे. आता क्रिकेट वर्तुळातून एक बातमी येते. बीसीसीआयने 2024-25 वर्षासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वार्षिक खेळाडू करारांची घोषणा केली. A+ श्रेणीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर A श्रेणीत मोहम्मद सिराज, KL राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत यांचा समावेश आहे. या यादीत एकूण 34 खेळाडूंचा 4 श्रेणींमध्ये समावेश करण्यात आला आहे.